आपण या ठिकाणची भाकरी मिसळ घेतलेली आहे. तसेच आपल्याला या ठिकाणी धपाटा मिसळ सुद्धा मिळते. जगात जर्मनी, भारतात परभणी. नमस्कार मंडळी, मी सिद्धू DSP किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर आज आपण परभणीमधील ओंकारेश्वर मिसळ येथे आले होतो, ज्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच मिसळ भाकरी आणि मिसळ धपाटे चालू केलेले आहेत. ते कशा प्रकारे बनतात आणि याची टेस्ट कशी आहे हे आज आपण पाहणार आहोत. चला तर दादा, आपण आता मिसळ किती बनवलेली आहे? ही आपण 40 लिटरची बनवलेली. 40 लिटरची बनवलेली आहे. एक नॉर्मल 150 लोकांसाठी. 150 लोकांसाठी. तर ही कशी बनवली जाते? मिसळ आपल्या स्पेशल मसाले असतात मिसळसाठी स्पेशल, त्यासोबत मटकी पण असते. नमस्कार दादा, आपलं नाव सांगा एकदा. नमस्कार, माझं नाव आहे गोविंद विश्वनाथ नरेवाड. तर मग आपण ओंकारेश्वर मिसळमध्ये काय खास घेऊन आलेला आहात? आता आपण परभणीकरांच्या सेवेसाठी आपण मिसळ केलेले आहे, पण आपण नवीन काहीतरी चालू करायचं परभणीकरांसाठी. आपण मराठवाड्यामध्ये स्पेशल फर्स्ट टाइम मिसळ भाकरी आपण चालू केलेला आहे. तर मग या भाकरीमध्ये कोणकोणते प्रकार आहेत आपल्याकडे? भाकरीमध्ये एक ज्वारी भाकर आणि एक बाजरीची भाकर आहे, अशा दोन आहेत. आणि या व्यतिरिक्त कोणत्या मिसळ आहेत मग परत? आता सोबत त्यामुळे आपण धपाटे मिसळ पण चालू केलेलं आहे. तर मग या मिसळचे प्राइस काय आहेत आपल्या इथले? आपलं जे आहे मिसळ भाकरी जे आहे तर आपण एक 100 रुपये ठेवलेले आहेत. आणि त्याच्यात काय काय येतं आपल्याला? त्यामध्ये शेव येईल, मटकी येईल, फरसांची हे येईल, ताक येईल आणि एक स्वीट मध्ये राहील. आणि जी धपाटा मिसळ आहे त्याची प्राइस? धपाटे 100 रुपयाला आहे, पण सेम आहे. सेम आहे. धपाटे, बाजरी आणि ज्वारी हे तिन्ही पण सेमच आहे. दादा, मग आपली जी अनलिमिटेड मिसळ आहे 69 रुपयावाली, तर त्यामध्ये काय काय असतं? आपल्या त्यामध्ये मटकी असेल, सेव असेल, कांदा असेल, फरसाण वाटी असेल आणि पाव आणि रस्सा. आणि पाव आणि रस्सा जो आहे तो आपल्याकडे अनलिमिटेड असतो. काही काही लोकांची रिक्वायरमेंट आहे पाव न खाणे, त्यासाठी आपण एक स्पेशल आणि एक वेगळं काहीतरी करायचे, त्यासाठी आपण मिसळ भाकरी हे सोबत चालू. आपण काय केलेलं मिसळ भाकरी सोबत आहे कोल्हापुरी रस्सा पण चालू केलेला आहे आपण, म्हणजे स्पेशल तेच एकदम तिखट ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी. तर मग आपण हे जे आता भाकरी मिसळ धपाटे मिसळ चालू केले, तर मग परभणीकरांचा प्रतिसाद कसा भेटतो? प्रतिसाद खूपच सारा आहे. आणि हा जो आहे कन्सेप्ट वेगळा आहे, लोकांनी हा माहिती पण नाही आणि नवीन असल्यामुळे लोक खायला पण येतात. हा, कदाचित ते मराठवाड्यामधला पहिलाच पहिलाच आहे, मराठवाड्यामध्ये कुठेच नाही. आपण पहिला कन्सेप्ट चालू केलेला आहे. आणि मग आपल्या शॉपचं टायमिंग काय असतं? आता आपला सकाळी 7:30 पासून चालू, 7:30 ते रात्री 11 वाजेपर्यंत. 11 वाजेपर्यंत. आणि मग एकदा आपला इथला प्रॉपर ऍड्रेस सांगा. प्रॉपर ऍड्रेस आपला भाजी मार्केट समोर, पाथरी रोड, परभणी. भाजी मार्केट पासून समोर फक्त 200 मीटरवर आहे. फरसाण, मटकी, कांदा, इथं आहेत भाकर स्पेशल मिसळ, दही, गुलाबजाम, टोमॅटो, काकडी, लिंबू, मट्टा, रस्सा, फरसाण, कांदा, मटकी, दही, गुलाबजामुन, टमाटर, काकडी, लिंबू, आणि रस्सा. एक नंबर आहे वाचो. मी इथं रेग्युलर मिसळपाव खायला येतो. इथली सर्व्हिस पण एक नंबर आहे आणि खूप टेस्टी पण आहे इथली मिसळपाव. तर आपण या ठिकाणची भाकरी मिसळ घेतलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला ज्वारीची किंवा मग बाजरीची भाकरी मिळते आणि 100 रुपयाला असते मिसळ या ठिकाणी. तर आपण टेस्ट करणार आहोत की याची टेस्ट कशी आहे. तर सुरुवातीला आपण हा मिसळचा कट जो आहे तो यामध्ये घालणार आहोत. पण जनरली पावसोबत मिसळ खात असतो, पण या ठिकाणी एक वेगळा कन्सेप्ट काढलेला आहे. तर बघूयात कसं लागते. आणि यानंतर ही जी बाजरीची भाकर आहे त्यासोबत सुद्धा आपण याला टेस्ट करणार आहोत. तर ही मिसळ आपण ज्वारीची भाकर आणि बाजरीच्या भाकरीसोबत टेस्ट केलेली आहे आणि खरंच एक वेगळ्या प्रकारची याची चव आहे. आपण जी मिसळ पाव खातो त्याहीपेक्षा आपल्याला याची टेस्ट चांगली लागेल.
तसेच आपल्याला या ठिकाणी धपाटा मिसळ सुद्धा मिळते, ती सुद्धा आपण टेस्ट करूयात. तर एकदम गरमागरम धपाटा आपण घेतलेला आहे. तर मी पण पहिल्यांदाच मिसळ धपाटा ट्राय करतोय. या मिसळ धपाट्याची टेस्ट एकदम युनिक आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी नक्की ट्राय करून बघा. जर आपण कधी परभणीमध्ये आलात तर परभणी पाथरी रोडवर असलेल्या ओंकारेश्वर मिसळ एक वेळेस नक्की भेट द्या.